विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. काल झालेला स्कॉलरशिपच्या परीक्षेचा जो काही पेपर आहे त्याच्यातले काही उदाहरणं, ही 2-2, 4-4 उदाहरणं घेऊन आपण ती आज समजून घेणार आहोत. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये हे उदाहरणं आपल्याला समजून घ्यायची आहेत. तर 5वीचा हा पेपर आहे, याच्यानंतर आपण 8वीचे पण काही उदाहरणं घेणार आहोत. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना जर स्कॉलरशिपच्या प्रश्नातलं काही अडलं असेल तर त्यांनी नक्कीच माझ्या या दिलेल्या नंबरवर कॉल करावा. ते उदाहरण तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरला टाकून द्याल, ते उदाहरण नक्कीच तुम्हाला सोडून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पहा, याच्यातला एक प्रश्न आहे. आपल्याला पी ची व्हॅल्यू दिलेली आहे. पी म्हणजे प्रिन्सिपल, त्याच्यानंतर सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे, नंबर ऑफ इयर्स दिलेला आहे, आपल्याला रेट काढायचा आहे. याच्यातली कोणतीही गोष्ट तुम्हाला जर शोधायची असेल तर तुम्ही एक काम करा. सिंपल इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय 100, याच सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. पहा, दिलेल्या किमती सूत्रात टाकायच्या आहेत. हे एकदम फास्ट, एका मिनिटाच्या आत. मी तुम्हाला समजून देतोय, समजून सोडून दाखवतोय, म्हणून मला एका मिनिटापेक्षा जास्त वेळ लागेल. सिंपल इंटरेस्टच्या खाली सिंपल इंटरेस्ट लिहा 1540. इकडे प्रिन्सिपल नाही म्हणून पी लिहूयात. रेट 7 आणि नंबर ऑफ इयर्स 4 अपॉन 100. काय करू आपण, हा 100 भागिले पक्षांतर होताना तो गुणिले होईल. 1540 गुणिले 100 आणि 7 गुणिले 4 हा भागिले छेदस्थानी आणायचा. 7 गुणिले 4 बरोबर पी. बघा, यांचं आता सोपं रूप द्यायला आपण सुरुवात करू शकतो. 4 एकी 4, 4 दुनी 8, 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20. इकडे 7 एकी 7, 7 दुनी 14, 1 उरला 14 झाले, 7 दुनी 14, 7 शून्य 0. आता 25 शून्य यांचा गुणाकार करायला लागेल आपल्याला. खाली 1 1 आलेला आहे. 25 शून्य 0, 25 दुनी 50, 5, 25 दुनी 50 आणि 5 55, 5500 ही आपली प्रिन्सिपलची व्हॅल्यू असेल. या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचं होतं. पुढचं उदाहरण आहे 35% ऑफ 240, म्हणजे 240 चे 35% किती येतील ते आपल्याला शोधायचं आहे. 35% म्हणजेच डिनॉमिनेटरला 100 येईल, छेदस्थानी 100 लिहावा लागेल. ऑफच्या ऐवजी आपण गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि 240. 0 0 कट करूया. आता इथे 0 आहे, इथे 5 आहे, म्हटल्यावर आपण 5 ने भाग देऊ शकतो. 5 दुनी 10, 5 7 35, बे एकी बे, बे एकी बे, बे दुनी 4, 12 7 84 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे या 240 चे 35% किती येतात तर 84 येतात. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली आहे 7980 आणि लॉस दिलेला आहे 1050. एक वस्तू जेव्हा आपण 7980 रुपयाला विकतो तेव्हा आपल्याला 1050 रुपये तोटा होतो. तर ती वस्तू आपण कितीला घेतली असेल, म्हणजे कॉस्ट प्राइस किती होती ते जर आपल्याला शोधायचं असेल तर कॉस्ट प्राइसचा फॉर्म्युला लक्षात घ्या. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस प्लस लॉस. सरळ सरळ 7980 अधिक 1050 याची बेरीज करूया. 8 5 13, अच्छाला 1, 9 1 10, अच्छाला 1, 7 आणि 2 9. तर 9030 रुपये ही त्याची कॉस्ट प्राइस होती. काय होती? कॉस्ट प्राइस 9030 रुपये. आता इथे 6 टेन्स दिलेलं आहे. 6 टेन्स म्हणजे 60 आणि 500. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप सारख्या परीक्षांमध्ये असं 6 5 असं गुणाकार करत बसायचा नाही. किती शून्य आहेत ते लिहून घ्या. 1 2 3, 1 2 3, 6 आणि 5 6 पंचे 30, हे झालं 30,000. त्याच्यानंतर तास आणि मिनिटाचा एक प्रश्न दिलेला होता. इथे आपण हवर लिहायचे आणि इकडे आपण मिनिट लिहायचे. हे कसं सोडवायचं याच्या अगोदर पण मी सांगितलेलं आहे. 4 तास 35 मिनिटे अधिक 3 तास 25 मिनिटे, 5 अधिक 5 10, अच्छाला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 4 आणि 3 7. लक्षात ठेवा, मिनिटामध्ये 60पेक्षा जास्त 60 किंवा 60पेक्षा जास्त संख्या आली
तर त्याच्यातून 60 वजा करायचे, म्हणजे 60 मिनिटं वजा करायची आणि तो 1 तास या तासामध्ये मिळवायचा. 7 आणि 1 8. तर या प्रश्नाचं उत्तर मिळतंय आपल्याला 8 तास. या पद्धतीने आपण या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 एकत्रितरित्या 5 उदाहरणे सोडून घेतलेली आहेत. तर अशाच प्रकारची उदाहरणं पुन्हा आपल्याला समजून घ्यायची आहेत. पण पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकांमधले काही प्रश्न अडले असतील तर ते प्रश्न नक्कीच मला ह्या नंबरवर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवाल. तुम्हाला नक्की सोडवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. धन्यवाद.